असे काय वाकून चालताय? पिशव्यांचं ओझं इतकं जास्त आहे की पेलवत नाही आहे का? आजोबा हे खूप जड आहे. हो आजोबा, माझी बॅग सुद्धा खूप जड आहे. या आता ऐका, किराणाच्या बॅग कधी एवढ्या हलक्या असतात का? छे छे छे, इतक्यातच वाकले. माझ्या काळात तर मी एका हाताने 2 बॅगा उचलायचो. एका हाताने? तुम्ही काय कुस्ती करायची का आजोबा? माझ्याशी भांडायला कुणाची हिंमत होत नव्हती. माझ्या एका बुक्क्याने माणूस वर्षभर अंथरुणातून उठू शकत नव्हता. तुमच्या या बॅगांमध्ये आहे तरी काय आजोबा? किराणा मला जे काही मिळतं ते सगळं आहे. दिसत नाही का? बरं, हे सगळं काय चाललंय? काय झालं आजोबा? काय चाललंय? तुमच्या वयाची मुलं रस्त्यावर काय फिरतायत? बघा बघा बघा, तिकडे बघा जरा. त्यांचा चेहरा बघितला का? तुमच्यासारखा. हल्लीच्या मुलांचे चेहरे फुलाच्या पाकळ्यांपेक्षाही नाजूक आहे. काय हो आजोबा, नटची शरीरयष्टी खरंच एवढी वाईट आहे काय? गप्पाबस, अशी शरीरयष्टी चांगली नसते. निरोगी शरीरयष्टी एक वेगळी गोष्ट आहे. वा वा वा, किती सुंदर आणि रमणीय सकाळ आहे. मला गाणं गाण्याची इच्छा होते, पण कोणतं गाणं गाऊ? नाही नाही, काहीच आठवत नाहीये. चोर डाकूच्या मागे धावता धावता एकही गाणं आठवत नाहीये. ईश, हा हवलदार असा का धावत येतोय? काय झालं? आणि इतक्यातच दमलास? पण धावणं कधीही चांगलं असतं. कदाचित मला बघूनच तू धावायला सुरुवात केलीयस. तुला बघून मला फार आनंद झाला. साहेब लगेच पोलीस स्टेशनला चला. तिथे आपले SP साहेब आलेत. काय एवढ्या सकाळी SP साहेब आलेत? बापरे, संपलं सगळं. त्यांना तुम्ही स्टेशन मध्ये दिसलं नाहीत म्हणून ते चांगलेच रागवलेत. अरे, पण मी तर एका चोराच्या मागे होतो. म्हणजे SP साहेबांना हेच सांगितलंय ना तू? आधी तुम्ही स्टेशनला चला तरी. हो, चल चल चल. अरे वा, मला एक गाणं आठवलंय. भूत माझा मुलगा, चिटकीन माझी बायको. गाणं नंतर म्हणू, आधी चला. ईश, उशीर झाला तर SP साहेब मलाच भूत बनवतील. चल पळ पळ पळ. अरे बापरे! ओ व्हेरी सॉरी हवलदार, लवकर चल, जास्त वेळ नाहीये. आजोबांच्या ताब्यातून सुटका कधी होणार हेच विचार करतोय मी. तू विचार करत बस. मला तर आता असं वाटतंय या बॅगा टाकून पळून जाऊ इथून. एकदा का भर रस्त्यात पिशव्या टाकून पळून गेलो ना, तेव्हा कळेल यांना. हो ना, अगदी मलाही तसंच वाटतंय. आमच्या वयात जर आजोबा एका हाताने 2-2 बॅग उचलू शकत होते तर? मग आता तर ते दोन्ही हाताने 2 बॅगा उचलू शकतील, हो ना? काय रे, काय खुसूरबुसूर करताय? आजकालची मुलं अशीच असतात. कोणत्याही कामात लक्ष नसतं. इतक्या हलक्या बॅगाही उचलू शकत नाही. कशी उचलतील? शरीरात ताकदच नाहीये. हे काय, असा रस्ता का अडवलाय तुम्ही? तुम्हाला माहिती नाहीये, रस्ता अडवणे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. असं का? मग एखाद्याला धक्का मारून फक्त सॉरी म्हणून तुम्ही जाऊ शकता का? हो, तुम्ही मला दिसला नाही. तुम्हाला तर माहिती आहे की मी जरा घाईत आहे. अरे तुम्ही घाईत होतात म्हणून मग मी काय करू? तुमच्या धक्क्यामुळे माझा मोबाईल फोन झाडीत पडला. आता तुम्हीच तो शोधून द्या. स्टेशनला SP साहेब वाट बघतायत. अरे म्हणून मग मी काय करू? तुम्ही दोघांनी माझा फोन शोधून दिला पाहिजे. मला काही ऐकायचं नाहीये. हे पण पोलिसांचंच काम आहे. नाहीतर मी थेट SP साहेबांकडे तुमची कंप्लेंट करून येईन, बरं का? या म्हाताऱ्याने तर फार अडचणीत टाकलंय मला. कंप्लेन करायची धमकी देतोय. ठीक आहे हवलदार, फोन शोधा. फोन इथेच कुठेतरी पडला असेल, शोधा. साहेब, फोन तर कुठे सापडत नाहीये बघा. अरे व्यवस्थित शोध. ईश, आपल्याला उशीर होतोय. तुम्ही बघताय ना, आम्हाला सापडत नाहीये. जर का आम्ही नंतर येऊन काय म्हणायचं काय तुम्हाला? इतकं मोठं शरीर घेऊन उभे काय आहात? तुम्ही पण शोधा ना तो. धक्का तर तुम्हीच मारला होता ना.
ऊन वाढत चाललंय. अजून किती चालावं लागेल काय माहित. चालणार नाही तर कसं चालेल? जेवढं जास्त चालाल तेवढंच आरोग्य उत्तम राहील. नट, ते बघ ना, हे सावंत आजोबा असे काय उभे आहेत रे? हो रे, तिथे उभे राहून झाडाकडे बघून काहीतरी बोलतायत असं वाटतंय. चल जाऊन बघूया की काय झालंय ते. मला तर काहीतरी गडबड वाटते. काय झालंय आजोबा? अरे बघ ना, या पोलीस इन्स्पेक्टर साहेबांसोबत माझी टक्कर झाली आणि माझा 2 दिवसापूर्वी आणलेला फोन या झाडीमध्ये पडला रे. ओ अच्छा, म्हणून इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार साहेब फोन शोधतायत. अरे पण असं कोणी फोन शोधतात का? नाही, फोन तर कुठेच सापडत नाहीये. 1 मिनिट सर, तुमचा फोन देता का 1 मिनिटासाठी? फोन घेऊन काय करणार? सावंत आजोबांना फोन लावणार. हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आता तुमच्या डोक्यात काय आहे मला काय माहित. काय म्हणालात? अरे जरा शांत बस. नट फोन करतोय. वाचलो रे बाबा. वाह, चमत्कार. नटला बघून त्याने पण बॅगा ठेवून दिल्या. अंगात थोडी सुद्धा ताकद नाहीये. माझ्या अंगात थोडी पण ताकद नाहीये आजोबा. माझं शरीर ताडाच्या झाडासारखं आहे, फक्त हाडच आहेत यार. अरे वाचतोय म्हणजे रिंगटोनचं गाणं वाचतोय. वा, खूप छान. अरे पोलिसांनो, आता माझा फोन मला द्या. हे काय? काय काय झालं? झालं? वादळ आलं की काय? तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये माझं नाव पेट मोठा गुपी असं सेव्ह केलंय. माझं नाव आहे इन्स्पेक्टर गोपी. माझ्या कामाची पद्धत आहे एकदम भारी आणि तुम्ही माझं नाव असं बिघडवलंय. ठीक आहे, सध्या मी थोडा घाईत आहे म्हणून मी काहीच करत नाही, पण मी तुम्हाला सोडणार नाही. आहो जाओ जा साहेब, आधी तुमची नोकरी सांभाळा बरं. चला आता घराच्या जवळ आलो आहोत. बघ बोलट्या, आजोबांनी कसं चेहरा केला आहे ते बघून असं वाटतंय की खूप रागात आहे. हो ना, पूर्ण रस्त्याभर खूप काही मनाशी पुटपुटत होते ते. मला तर काहीच कळलं नाही बाबा. माझी गुन्हे अशी मस्करी केली असती तर त्याचं नाकच मोडलं असतं. काय झालं आजोबा? कोणाचं नाक मोडणार होतात? जर कोणी माझ्या नावाची अशी मस्करी केली असती ना तर मी त्याचं नाक नक्कीच मोडलं असतं. ते तर इन्स्पेक्टर साहेब होते जे काही बोलले नाही. ओ, सावंत आजोबांबद्दल बोलताय? बरोबर बोलताय आजोबा, त्यांचा विरोध करायची गरज होती. बरोबर म्हणालात. तुम्ही लोक घरी जा, मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो. बघतो इन्स्पेक्टर साहेबांचं याबद्दल काय मत आहे. आता शिजेल खिचडी आणि त्यात दोषी ठरतील आजोबा. काय चाललंय इन्स्पेक्टर साहेब? काही नाही, खरंच माझा खूप वाईट वेळ चालू आहे. नाही तर मी वेळेवर इथे पोहोचलो असतो. ती मोबाईल शोधण्याची भानगड अंगाशी आली नसती तर उशीर झाला नसता आणि SP साहेब माझ्यावर रागावले नसते. त्याला तुम्ही तरी काय करणार? तुमची तर वेळच वाईट चालली आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं तरी काय? मला असं म्हणायचंय की तुमची वाईट वेळ सुरू आहे, नाहीतर लोकांनी तुमची मस्करी केली असती का? शी 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 शी. कोण करतय माझ्याशी मस्करी? माझं नाव आहे इन्स्पेक्टर गोपी. विसरलात सावंत आजोबा? त्यांनी त्यांच्या फोन मध्ये तुमचं नाव काय म्हणून सेव्ह केलंय याचा कायद्यानिशी फैसला झालाच पाहिजे. बरोबर बोललात. SP साहेबांमुळे मी हा सगळा मुद्दा विसरून गेलो होतो. माझं तर कामच आहे अन्यायाचा विरोध करणं. सावंतने जे केलं आहे ते कायद्याच्या विरोधात आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी बरोबरच बोलतो. कायद्याचं रक्षण करणाऱ्याच्या नावाची टर उडवणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही लगेचच करालींना अटक केली पाहिजे. हो, खरंय, मला पण असंच वाटतंय. हवालदार, गाडी काढा, मला एका माणसाला अटक करायला जायचंय. चला, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. डोळ्यासमोर अटक होताना बघेन तेव्हा मला पण शांती मिळेल. आजोबा, तुम्हाला माझ्या सोबत पोलीस
पोलीस ठाण्यात यावं लागेल. काय बरं, मला काय यावं लागेल पोलीस ठाण्यात? मला पोलीस ठाण्यात यायची अजिबात इच्छा नाही. तुम्हीच तिथे जाऊन बसा ना, कारण तेच तर तुमचं काम आहे. होय, माझं कामच करायला आलोय. माझं नाव आहे इन्स्पेक्टर गोपी आणि तुम्ही माझ्या नावाची टर उडवली ना. तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये मला. काय चाललंय? तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये माझं नाव पीठ मोठा गोपी म्हणून सेव्ह केलं आहे. आता तुम्हाला अटक करण्यात येत आहे. आता चांगल्या मुलासारखं तुम्ही माझ्या सोबत चला. तुम्ही अशा प्रकारे मला अरेस्ट नाही करू शकत. जर का मला ठाण्यात तुम्ही नेलं तर सांगून ठेवतोय, तुमचं काही खरं नाही. हा कुठला कायदा? असा कुठेच कायदा नाही. काय चांगलं आणि काय वाईट होणार ते मी बघून घेईन. आणि हो, मला कायदा शिकवण्याचा प्रयत्न करू नका, कळलं का? इन्स्पेक्टर साहेब, मुद्दा काय आहे काही कळेल का? हे सावंत आजोबा आमच्या परिसरातील सन्माननीय व्यक्ती आहेत. यांनी यांच्या मोबाईल मध्ये जाणून बुजून माझं नाव चुकीचं सेव्ह केलंय आणि म्हणूनच मी त्यांना अटक करतोय. मोबाईल मध्ये उपहासात्मक नाव लिहिलंय. कोणाच्या मोबाईल मध्ये? त्यांच्या स्वतःच्या मोबाईल मध्ये. त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांनी काय लिहिलंय याने तुम्हाला काय करायचंय? मोबाईल जरी त्यांचा असला तरी नाव तर माझं आहे ना, म्हणून मी त्यांना अटक करणार. तुम्ही यांना असा त्रास देऊ शकत नाही. मी याचा विरोध करतो. तुम्ही सकाळपासून मला त्रास देताय आणि जर का मी इथे म्हणालो की तुम्ही जाणून बुजून धक्का दिला होता तर? तुम्ही तर जुन्या काळातला फोन वापरताय ना, म्हणून तुम्हाला आधुनिक फोनची किंमत कळत नाहीये, कळलं का? ईश, आता तुमचं अति होतंय बरं का. तुमचा मोबाईल तर चांगलाच आधुनिक दिसतोय. हो नक्कीच, कारण मी नेहमीच वेळेशी सुसंगत असं चालतो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की मी वेळेशी जुळून घेत नाही असं? ठीक आहे, दाखवा दाखवा, तुमचा मोबाईल दाखवा. जरा जपून, नाहीतर फोन खराब करून टाकाल. काही सांगू शकत नाही बाबा. तुम्ही ज्यांच्या हातात दिला आहे त्यांच्या हातात फोन खराब होऊ शकतो. एकदम गप्प बसा. हे सगळं काय आहे मला कळेल का? अजून काय जाणून घ्यायचंय? माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं माहीतच आहे की. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये माझं नाव फालतू इन्स्पेक्टर म्हणून सेव्ह केलं आहे. मी फालतू आहे का? आता तर यांच्यासोबत मी तुम्हालाही अरेस्ट करतो. म्हणजे तुम्हाला माझा फोन तपासायला कोणी सांगितलं? माझ्या मोबाईल मध्ये मला हवं ते मी करू शकतो. या सगळ्या गोष्टी तिथे जेल मध्ये बसून सांगा. आता चला चला, पोलीस स्टेशनला चला. हवालदार, सगळ्यांना गाडीत टाका लवकर. चला, मला पण यावं लागेल. हा अपमान मी कधीच विसरणार नाही बरं इन्स्पेक्टर साहेब. हे सगळं काय चाललंय मला कळेल का? नट आणि बोलट्या, तुम्ही अजून खूप लहान आहात. या गोष्टीत लक्ष घालू नका. गपचूप घरी जा. मी तुमच्यावर मानहानीचा खटला दाखल करेन. मला कोणी थांबू शकत नाही. तुम्ही ही केस हाताळू शकत नाही इन्स्पेक्टर साहेब. एकदम शांत बसा. माझं नाव बदलल्याबद्दल मी मानहानीचा खटला तर दाखल करणारच आहे, कळलं की नाही? पण तुम्ही बळजबरीने आजोबा आणि पप्पांना अटक का केली? कसली बळजबरी? कोणता अन्याय? इन्स्पेक्टर साहेबांचं काही चुकलं नाही आहे. म्हणजे बघताय ना इन्स्पेक्टर साहेब, परिसरातले सगळे लोक तुमच्याबद्दल काय म्हणतायत. मी तर म्हणतो की या परिसरातील सगळ्यांचेच फोन तुम्ही चेक करा. तुम्ही अगदी बरोबर बोललात. मी परिसरातील सगळ्यांचे मोबाईल चेक करतो. शी 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 शी. सरंजामे मामा, या सगळ्याच्या पाठीमागे तुम्ही आहात तर? मी यांच्या सोबत आहे. मी नेहमी न्यायाच्या बाजूने आहे. आपले लोक परके लोक असा भेदभाव नाही करत. समजला का बोलट्या? या सगळ्या गोंधळामागे आजोबाच होते. पण मग आता आपण काय करू शकतो नट? बदला घ्यावा लागेल. आजोबा आपल्यापासून जिंकू शकणार नाही. पण तुझ्या आजोबांना तूच तर भडकवलं होतस ना? पण मला माहिती नव्हतं बोलट्या. मला खरंच वाटलं नव्हतं की याचा परिणाम इतका वाईट होईल. पण मला काय वाटतं नट, जरी तू भडकवलं नसतंस तरी सुद्धा आजोबांनी हेच केलं असतं. त्यांचा स्वभावच तसा आहे ना. निघा निघा, तुम्ही घरी निघा. ठीक आहे आम्ही जातोय. चल बोलट्या. मी पण खूप थकलोय आता. त्यामुळे मी घरी जातो आणि तुम्ही पण दासपाडामध्ये सगळ्यांचे फोन तपासा. अरे
देवा, या भर उन्हात दुपारी रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही. पण अशा या उन्हात इन्स्पेक्टर साहेब माझ्या घरासमोर काय करतायत? सांगतो आधी तुमचा फोन घेऊन खाली तर या. येते इन्स्पेक्टर साहेब. वाह वाह, मला वाटतंय इन्स्पेक्टर साहेबांना माझा मोबाईल खूपच आवडलाय. मला वाटतंय तुम्हाला माझा मोबाईल खूपच आवडलाय, हो ना? तुम्ही हाच फोन घेणार आहात का? ओहो, खरेदी करण्याचा प्रश्नच कुठे येतो. मला फक्त तुमचा फोन बघायचा आहे. पण थोड्या वेळानंतर काय होणार काही सांगू शकत नाही. का? थोड्या वेळाने काय होणार आहे? ते तर तुम्हाला कळेलच म्हणा. हे घ्या, सापडलं. यांनी पण माझं नाव चुकीचं सेव्ह केलंय. हे पहा हवलदार, यांनी सेव्ह केलंय मूर्ख गोपी. अरे, हे तर हुलोने नंबर सेव्ह केलाय. मला तर यातलं काहीच माहित नाही. ओहो, अच्छा, मी आता हुलोला चांगलंच ओरडते. कोणी सेव्ह केलंय हे तर नंतर पाहू. पण मी तुम्हाला सोडणार नाही. सध्या मी तुम्हाला अरेस्ट करतो. तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. अच्छा, तुम्ही मला हे सांगा की हे सगळं तुम्ही काय सुरू केलंय? देशात कायदा सुव्यवस्था काही आहे की नाही? ईश, आता तुम्ही मला कायदा शिकवू नका. माझ्या हातात तुमचा मोबाईल आहे आणि त्यात तुम्ही माझं नाव सेव्ह केलं आहे, विचित्र इन्स्पेक्टर. आणि यासाठी मी तुम्हाला अरेस्ट करतो, अटक करतो. हे पहा, हे तुम्ही अजिबात बरोबर करत नाही आहात. काय चुकीचं आणि काय बरोबर ते मी बघेन. इन्स्पेक्टर साहेब बाहेर सगळ्यांना पटापट अरेस्ट करत आहेत. सावंत आजोबा, तुम्ही काहीतरी करा ना. या इन्स्पेक्टर साहेबांना ना धडा शिकवण्यासाठी आधी कायद्याचं पुस्तक पाहावं लागेल, तेव्हाच मला काहीतरी समजेल. आम्ही आता जाऊन कायद्याची पुस्तकं आणतो. चल रे नट. काय झालं तरी काय, तुम्ही कधीपासून माझ्या फोन मध्ये काहीतरी शोधाशोध करतात. हे घ्या, हे सापडलं. आता माझ्यापासून तुझी सुटका नाही. काय काय सापडलं तुम्हाला? आणि तुम्ही मला का अटक करताय? हा, जेल मध्ये टाकतो. कारण की तू माझं नाव फोन मध्ये मूर्ख नावाने सेव्ह केलंय. हवलदार, अरेस्ट करा याला. ओ इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवा. ओ इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवा इन्स्पेक्टर साहेब, प्लीज. अरे, आता तर तुला तुझा मोबाईलच वाचवू शकतो. माझा मोबाईल तर मावशीला दिलाय मी. उद्या नवीन मोबाईल घेणार आहे मी, खरं सांगतोय. मला सगळं लक्षात आलंय. हवलदार, याला गाडीत टाका. आज रात्री हे सगळे माझ्या जेल मध्ये राहतील. नाही गोपी, इन्स्पेक्टरला थांबवण्यासाठी कायद्यात कोणताही उपाय नाहीये. तुम्ही इथे परत का आलात? ताबडतोब निघून जा. माझं मन खूप उदास आहे नट. तुला माहितीये, गोपी इन्स्पेक्टरच्या फोनवरून मी सावंत आजोबांना फोन केला ना, तेव्हा मला सगळं काही समजलं. हो, पण आधी आपल्याला आजोबांचा बदला घ्यायला हवा बोलत्या. आजोबा, आता तुमचा खेळ संपला. तुम्ही लोक रडू नका. हे सगळे गुन्हेगार आहेत म्हणून यांना लॉकअप मध्ये टाकलंय. या सगळ्यांनी इन्स्पेक्टर साहेबांची खिल्ली उडवली आहे. खरंच तुमचे कोटी कोटी आभार. अहो, तुमच्यासाठी तर. सर, तुम्ही सगळ्यांचा फोन तपासतायत, मग नियमाच्या नुसार तुम्ही माझ्या आजोबांचा फोन पण तपासा ना. बरोबर, द्या तुमचा पण फोन बघतो. घ्या बघा, मला काहीच हरकत नाही.
अरे हे काय, इथे माझं नाव सेव आहे कमी अक्कल गोपी नावाने. हे सगळं काय नाही चाललंय? नाही, हे कसं काय शक्य आहे? असं होऊच शकत नाही. हवलदार, यांना पण लॉकअप मध्ये टाका. सर तुमचा मोबाईल एकदा पाहू शकतो का? हे बघ. सगळ्यांनी ऐका रे, इथे काय लिहिलंय माहितीये? सरांनी सावंत आजोबांचं नाव बदमाश म्हातारा म्हणून सेव्ह केलंय. ईश, ए गप्प 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 बस, गप्प बस. दे चलते माझा मोबाईल लगेच परत दे. हे काय हो इन्स्पेक्टर साहेब, कायद्याचे रक्षक म्हणवणारे तुम्ही स्वतःच कायदा मोडताय. तुम्हीही आता वाचणार नाही, तुमच्यावर केसच करेन मी. आम्ही साक्ष देऊ. तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत लॉकअप मध्ये राहावं लागेल. नाही नाही नाही, खरं सांगतोय, माझी खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ करा. हे काय झालं? सगळ्यांना सोडलं आणि मला मात्र बंद ठेवलं. यांना इथेच बंदिस्त ठेवायचं आहे. तुमची हीच इच्छा आहे ना? होय, कारण यांच्यामुळेच एवढा गोंधळ झाला. मग सगळ्यांच्या मागणीनुसार हा इतका मोठा गोंधळ केल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये ठेवण्यात येईल. हीच तुमची शिक्षा आहे. बसा बसा बसा, तुम्ही सगळे बसा, रसगुल्ले खा आणि नंतरच घरी जा.